मिनिस्टर कार्यक्रम जोरदार रंगला. महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कोपरगाव शहरात लक्ष्मीनगर भागामध्ये कोजागिरी पौर्णिमेनिमित्त संघर्ष तरुण मंडळ व महिला मंडळ यांच्यातर्फे होम मिनिस्टर क्षण आनंदाचा खेळ मानाच्या पैठणीचा कलासाध्य एंटरटेनमेंट निर्मित जी टॉकीज फेम मिमिक्री कलाकार संदीप जाधव प्रस्तुत एक आगळा वेगळा कार्यक्रम, गप्पा गोष्टी, गाणी, मनोरंजक खेळ संपन्न झाला असून महिलांनी या कार्यक्रमासाठी मोठा प्रतिसाद दिला आहे. मनोरंजनात्मक खेळ, उखाणे, तळ्यात मळ्यात नृत्य आणि हास्य विनोदाने नटलेल्या या कार्यक्रमाचा लक्ष्मीनगर वासियांनी मनसोक्त आस्वाद घेतला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे प्रथम महिला नगर अध्यक्ष नगर परिषद संगमनेर सौ दुर्गाताई सुधीर तांबे, डॉक्टर रेखा आसने यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस 8,000 रुपये किमतीचा दागिना विस्पुते सराफ यांच्याकडून, तर द्वितीय क्रमांकास 5,000 रुपये किमतीची पैठणी कापसे पैठणे यांच्याकडून, तृतीय क्रमांकास 3,000 रुपयांची प्रवासी बॅग कामिनी बॅग हाऊस यांच्याकडून, तर चतुर्थ बक्षीस रुपये 2,000 रुपये किमतीची पर्स कामिनी बॅग हाऊस यांच्याकडून हे बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेमध्ये प्रथम बक्षीस पूनम सागर वांडेकर यांनी पटकावले, तर द्वितीय बक्षीस शीतल राजेंद्र लोंढे यांनी पटकावले. तृतीय बक्षिसाचे मानकरी अनिता नवनाथ दिघे झाले, तर चतुर्थ बक्षीस शीतल राहुल मुळे यांनी पटकावले. तसेच उत्तेजनार्थ सौ झालटेताई, सौ जगदाळीताई, सौ भारतीताई लोखंडे यांना देण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी संघर्ष महिला मंडळाच्या भारती लोखंडे, अनिता दिघे, अरुणा पाटील, चंद्रकला पोटे, अर्चना जाधव, रेणुका हिवाळे, नंदा लासुरे, अलकानी कुंभ, निकिता हिवाळे, प्रतिभा गायकवाड, वैष्णवी गमे, छाया फरताळे, चंद्रकला व्यवहारे, वैशाली मोराडे, अर्चना आवताडे, भारती लोखंडे, मीना वाघ, मंगल लोखंडे, वैशाली जाधव, मनीषा भुजाडे, ज्योत्स्ना बनसोडे, सारिका कवरे, जया घोडके, कल्पना बचाटे, प्रगती खानदेशी, सोनाली नगरकर, प्रतिभा गायकवाड, हिरा रोटे, मंगल भुजाडे, कल्याणी बोराडे, मेघा फरताळे, रेश्मा पोटे, नीता पाटील, निलिमा व्यवहारे, अश्विनी व्यवहारे, संगीता मतसागर, मनीषा कदम, सुनीता चौधरी, अर्चना गायकवाड, मोरे मावशी, सारिका संत तसेच संघर्ष तरुण मंडळाचे कार्यकर्ते तुषार संजय पोटे, प्रवीण पाटील, विशाल कुमावत, अभिषेक वायखिंडे, अक्षय वाघ, दिनेश खडंगळे, विलास खडंगळे, अतुल पाटील, पांडुरंग बोराडे, हेमंत कांगोणे, कार्तिक मोरे, तुषार पाटील, संजय पोटे, राजेंद्र लोखंडे, ठकाजी लासुरे, बाळासाहेब वाघ, एकनाथ वाघ, प्रकाश कदम, शंकर वाणी, दीपक हिवाळे, शुभम लासुरे, संतोष जाधव, अनिल बनसोडे, संतोष गायकवाड, नवनाथ दिघे, राजेश जाधव, सचिन लासुरे, सागर हिवाळे, राजेंद्र भांबरे, अशोक पवार, मारुती देवरे, हरिभाऊ देवरे, रवींद्र ढोक, दादा तनपुरे, राजेंद्र चौधरी, विठ्ठल निकुंभ, दत्ता गमे, बबन पवार आदी लक्ष्मीनगर येथील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजयजी पोटे व राजेंद्रजी चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. अशा प्रकारे हा कार्यक्रम संपन्न झाला. त्यात खूप छान छान खेळ वगैरे असतात आणि मलाही ते खेळ खेळायचे होते म्हणून मी या कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला. इथपर्यंत तुम्हाला छानपैकी एक बक्षीस आहे. जोरदार टाळ्या देऊया. धन्यवाद. दुसरं आहे ते त्या जिंकल्या त्याबद्दल काय सांगा? आता काही शब्द नाही आभारी आहे मंडळाचे. काय झालं तुम्ही इथं टेन्शन मध्ये आले, तिथं सोबत नाही इथं आल्यानंतर. जोरदार टाळ्या देऊया. ताई तुमचं अभिनंदन. काय सांगाल धन्यवाद. अरे दिवानो गाणं तुम्ही गाता का भरपूर आहे. या इकडे व्यवस्थित आहे, कम्फर्ट आहे, दिसतंय. ओके, मी सुरू म्हटलं हात मागे बांधायचे. वहिनी हे बघा 5 वहिनी 5 मी सुरू म्हटल्यानंतर सुरू
नाही नाही 5 आहे. 1 मिनिट. तुम्हाला टोपी फार छान दिसते, तुम्हाला इथलं नगरसेवक केलं तर काय करणार? काहीच नाही. काय करणार? बारिश टाकी पहिली बांधली कुठलेली ती नवीकडे कुठलीही तुम्ही भाषा. हा बरोबर आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा प्रश्न महत्वाचा आहे. तुम्ही काय करणार? तुम्हाला निवडून दिलं आम्ही, काय करणार? समाजसेवा समाजसेवा करणार. क्या बात आहे, धन्यवाद. मग आता आपल्याला समाजसेवा करायची. ओके, हात मागे बांधायचे. मी सुरू म्हटले ते सुरू. लक्षात आलं? सगळ्यात आलं ना? काही प्रॉब्लेम, कोणाला शंका असेल तर विचारून घ्या. थोड्यात चिटिंग चालणार नाही, विचारून घ्या. काय शंका? काय गटाना चालला मला नको. गटाना पडून गटाना चालला साडीसाठी. माझ्याकडे सुद्धा कुणाचं लक्ष नाही. वहिनी, अहो वहिनी, इकडे बघा. हे बघा, मी स्टार्ट म्हटल्यानंतर स्टार्ट सुरू करायचं. दुसरी गोष्ट, 1 नंबरच्या वहिनी बघून घ्या. ब्ल्यू 2 नंबरच्या वहिनी, 3 4 वेगळ्या कलरच्या. दुसरी गोष्ट, एकमेकीच्या याच्यात टाकायचं नाही, नाहीतर आपल्याला दुसऱ्याच्या घरातली द्यायची सवय असते. तेव्हा आपल्या आपल्या डिशमध्येच टाकायचं आहे. मी स्टार्ट म्हटलं की स्टार्ट. ते पण ट्राय करा. गाणं प्लीज. टाळ्या वाजल्या पाहिजे. मी स्टार्ट म्हटलं नाही का, तुम्ही ट्राय करा. इथे टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांच्या. चला ज्याच्या चला ज्याच्या त्याच्या डीजवर जा. तुमचं काही झालं तुम्हाला माहिती. पुढची वहिनी या इकडे. पुढच्या वहिनी या इकडे. चला पटकन नाव सांगा. चला पुढच्या श्रीवाला वहिनी इकडे पटकन. चला नाव तुम्ही सोडायला तयार नाही बा. किती कोपरगावर प्रेम आहे. जोरदार काय झाला पाहिजे. क्या धन्यवाद. आता मी इकडे जातो आणि ज्या छोट्या मांडीवरती बसलेल्या मुलीला विनंती करतो. पटकन सांगा नाव सांगतो. नाव हा वरती वरती. हा समोर बघ समोर. जरा जोरात आवाज आला पाहिजे. हा
तुझे पप्पा मिरीचं काम करतो का बापूचं? तुम्ही नका सांगू, तुम्हाला विचारलं नाही तुला मी काय करता पप्पा? त्यांना मला तुम्ही दिसले पाहिजे. मी काय मी स्टेजवर गेलो, मी कुठे दिसले पाहिजे? टीव्हीच्या बाहेर बघायला आणि तो टीव्ही मध्ये, बरोबर ना? मी चित्र काढतो. फार कोणती तुला आवडते? क्या बात है. वो अप्पर केली जाते की लोअर केली जाते? अप्पर का लोअर? कुठे जाऊ नको आता, इथे थांब माझ्या बरोबर. चला कोपरगाववाले म्हणून काय वाटतं? तुम्ही खरं खुश आहेत सगळ्यांना. काय वाटतं वहिनी? औषध वहिनीचं कोण मोठं पाहिजे ना, तुम्हाला काय टेन्शन घ्यायचं? चला चला काय टेन्शन घ्यायचं? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सेफ आहात, तुम्ही पण सेफ आहे. तुम्हाला काय वाटतं, इकडे का तिकडे? तुम्ही तिघी जण गाडीमध्ये सीट तुमच्यासाठी रिझर्व केलेले आहे. आता जरा जोरात डान्स झाला पाहिजे, म्हणजे खाली जायचं टेन्शन घेऊ नका, निवांत निवांत. अगदी थोड्यावर राहून झालाय. पटकन पटकन पटकन. चला यानंतर कुणाला इच्छा इकडे आहे, जरा मागे डिश जाऊ द्या, मागच्या मंडळीकडे जाऊ द्या. त्या खुर्चीवर बसलेल्या मावशीकडे डिशने झाला. कुणी कोणी असाल, कुणी कोणी आहे? कोणी ते इकडे, कोणी ते इकडे. हा कोणाला यायचं? हा या ही नाही. नाव काय? असं मोठ्या मनाने तिथे आले, तुला इच्छा झाली मागे तुझा फोटोही चांगला. ऋतुजा बजरंग आसुरे, काय शिकते? MSc कंप्लीट झाली. कंप्लीट झालं. पुढच्या शिक्षणासाठी आणि नोकरीसाठी तुला मंडळाच्या वतीनं माझ्या वतीनं शुभेच्छा. कुणाला आउट करायची इच्छा आहे? शिर्डीला कोणीच नाही, आपण शिर्डीत उभं राहू. या बाबांच्या भाषेला आपण जाऊ. या ओके, सांगू नका. धन्यवाद. या ताईसाठी जोरदार टाळ झाला पाहिजे. कोपरगाववाला म्हणतो कोपरगावची चिठ्ठीच नाही. आणि कोपरगावच्या सर्व वहिनी बाद झालेल्या आहेत. धन्यवाद. तुम्ही रचू शकता. 1 2 3 4 5 6 आणि 7 वहिनी गेलेल्या आहेत. पुढे जोरदार टाळ्या तुम्हाला कुठे जायचं? कुठे जायचं? घरी जायचं, शिर्डीला जायचं. क्या बात आहे. जोरदार टाळ्या चौधरीसाठी झाल्या पाहिजे आणि मॅनरावच्या सर्व वहिनींसाठी जोरदार टाळ्या देऊया. आणि पुढच्या यानंतरची स्पर्धा असणार आहे किसमें कितना दम. इसमें कितना दम म्हणायचं नाही. मला दम लागला, मला खेळायचं नाही. कारण मी पहिल्या सूचना केली होती की ज्यांना खेळायचं तिथे आता अवघड होणार जाणार आहे. कारण या कार्यक्रमाचे आयोजक आहे बिस्कुट सराफ, यांच्या वतीने खास 8,000 रुपये दागिना आहे. कापसे पेटी यांच्याकडे 5,000 रुपयाची पैठणी आहे. त्यांच्यापेक्षा आहे ग्रामीण बॅगर्स यांच्याकडून खास प्रवासाची किमतीची बॅग आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण बॅगातून 2,000 रुपये किमतीची पर्स आहे. बाकीच्या नावे सांगणार आहेत. यानंतर आहे इसमें कितना दम हे सांगायचं. आतमध्ये
मग तू मॉनिटर म्हणून राह, टेन्शन घेऊ नको. मग हे बघ, त्यांच्यावर लक्ष ठेवायचं तुझं काम. हा आली, ठीक आहे बेटा. तुम्हाला एक काम करायचं आहे. बॅग मधून 4 चिठ्ठ्या आणा, फाईल मधून 4. ओके. आणि 4 चिठ्ठ्यांचा बॉक्स आहे. आणि एक आता तुमच्याकडे चिठ्ठी घेऊन आहेत, तुमच्यामध्ये घेऊन आहेत. काही तुम्हाला गेम समजावून सांगतो. या 4 कन्या इथे आलेल्या आहेत. त्यांच्या 4ंच्या हातात 4 सिटी दिलेल्या आहेत. कुणाला वडीला दर्शनाला जायचं आहे, नवरात्र कोजागिरी आहे, कुणाला शिर्डीला दर्शनाला जायचं आहे, कुणाला कोपरगावला जायचं आहे, कुणाला वणीला जायचं नाही. आता हातात जायचं बेटा. वणीला कुणाला जायचं दर्शनाला, पुढे येईल अशी चिठ्ठी जर किती ठेवायच्या मग बाटल्या? 4 घ्यायचं, तू घ्या नाही घ्या. काय झालं काय काय टाकली काय झालं तुमच्या चालल्या काय टाकली झालं का तुमच्या वेळी? चला 5च महिने राहिल्या. चलो चलो रेडी. तुम्हाला सिंगल राऊंड मध्ये जायला चान्स आहे बरं. कोणी फेकली का तुम्ही घेतली? या ना, या इकडे. तुम्ही घेतली मग कोण आउट करायचं आता? कसं त्याच्यामध्ये करेल नाही काय बघू बघू का आता सुरू. त्यांचा चेहरा तिकडे थोडं चाललो. ओके 1 2 3 4 दोन्हीच खेळा फक्त आता. घ्यायची बरं नाही. चला कंटिन्यू या इकडे इकडे या. ओके 1 2 3 4 माऊली गेलेल्या हिशोबाने. धन्यवाद. संघर्ष तरुण मंडळ, संघर्ष महिला मंडळ आपल्या लक्ष्मीनगर या परिसरामधील स्वर्गीय सुनील भाऊ लोखंडे यांनी स्थापन केलेलं हे 40 वर्षापूर्वीचं मंडळ आता सर्व त्यांचे बंधू आणि त्यांचे सर्व मित्र आणि युवकांनी हे काम हातात घेतलेलं आहे. आताच श्री तुषार पोटे यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेलीच आहे. या कार्यक्रमासाठी मला आग्रहपूर्वक आमंत्रित केलं. खरं तर मी श्रीरामपूरलाही आज प्रमुख पाहुणे होते. त्याच्या आधी माझ्या एका भाचीचा साखरपुडा संध्याकाळी संगमनेरला होता, तो केला. नंतर श्रीरामपूरला गेलो आणि श्रीरामपूरवरनं आम्ही आपल्या आग्रहास्तव आणि आपल्या सर्वांच्या भेटीसाठी या ठिकाणी आलेलो आहोत. माझ्या या सर्व माऊलींना बघून अगदी किती सुंदर आबोली रंगाच्या दिसत आहेत, किती सुंदर दिसत आहेत सगळ्या.
आणि खाली बसलेल्या माझ्या सगळ्या प्रिय भगिनी सुद्धा इतकी रात्र झाली तरी टवटवीत आहेत. दिवाळीचं काम करतायत, घरात साफसफाई चालू आहे. आत्ताच नवरात्रीचे उपवास संपले तरी सगळ्या एकदम टवटवीत आहे. बरोबर आहे का नाही? हा, तर अशा या कार्यक्रमाला मला आग्रहपूर्वक बोलवलं. खरं तर नवरात्र उत्सव आणि त्यानंतर येणारी कोजागिरी हे आपला एक आनंद उत्सवच असतो. भारतीय संस्कृतीमध्ये आपल्याला सणवार खूप आवडतात आणि या सणवारामुळेच आपण आपल्याला काही गोष्टी म्हणजे संकट असेल किंवा काही दुःख असेल तर हा विसरण्याचा प्रयत्न होतो. आपण सर्वजण एकत्र येतो, आनंदाने साजरा करतो. त्यात भारतीय स्त्रियांना नटायला खूप आवडतं आणि म्हणून हा खेळ पैठणीचा. पैठणी मी घालूनच आले. पैठणी मला तर मिळती का नाही मिळती, आता कोणाला तरी मिळेल ती, परंतु त्यासाठी मी पैठणी घालून नथ घालून आले. शेवटी आपली ही संस्कृती आहे. आपण कुठलेही काही मेकअप नाही केला आणि एखादी काठापदराची साडी नथ घातली तरी सुद्धा आपला एकदम सुंदर आवडल्यासारखं आपल्याला वाटतं. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाला येताना मला विशेष आनंद झाला. आपण आग्रहपूर्वक या ठिकाणी बोलवलं. आपण सर्व माता, आपण स्त्रिया एकमेकीला सन्मान दिला पाहिजे. आपण कुणीही जात पात मानता कामा नये. आपण सर्वजण एक आहोत, आपलं रक्त एक आहे. आपण मानवता हा एकच धर्म, माणुसकी हा एकच धर्म आपण मानायचा आहे. आपल्या मुलांना, आपल्या घरातील कुटुंबातील बालकांना सुद्धा आपण हे शिकवायचं आहे. आणि म्हणून एकमेकीचा द्वेष न करता आपण एकमेकीवर प्रेम करायचं आहे. आपण खरं तर अष्टभुजा आहोत. एकाच वेळेस अनेक कामं करतो. दूध गॅसवर असतं तेवढ्यात बेल वाजती, सासूबाई हाक मारतात, मुलगा रडत असतो. अशा वेळेस आपले हे 2 हात 8 हातांचं काम करत असतात. अशा आपण सर्वजणी अष्टभुजा आहोत आणि म्हणून आपल्याला देवी स्वरूप हे मानलेलं आहे. आणि म्हणून आत्ताच तुषार पोटे यांनी सांगितलं की त्यांनी देवीला नवस केला, महालक्ष्मीला, आणि खरोखर त्याची ताई यातनं बरी झाली, ती चांगली झाली, तिच्या सासरी ती गेली आणि एक आनंद उत्सव म्हणून त्याने परत या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू केला. आपल्या सर्वांच्या आग्रहास्तव आम्ही या ठिकाणी आलो. आमचा एक सन्मान केला, सत्कार केला, मान दिला. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे, संयोजकांचे, संघर्ष मित्र मंडळ, संघर्ष महिला मंडळ सर्वांचे मनापासून आभार मानते आणि दीपावलीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. कोजागिरीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्ते नमो नमः. खरं तर गेल्या 40 वर्षापासून या मंडळाची स्थापना स्वर्गीय सुनील अण्णा लोखंडे यांनी केली. आम्ही लहानपणापासून सांस्कृतिक तसेच अनेक कार्यक्रम, गणेशोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, हा अतिशय जोरदार करतो. नवरात्रोत्सवाची सुरुवात ही मागच्या वर्षी आपण सुरुवात केली. खरं तर त्याचं कारण मी वैशिष्ट्यपूर्ण सांगू इच्छितो की मागच्या वर्षी माझी जी मोठी बहीण आहे तिच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या होत्या आणि ऑपरेशन चालू असताना हॉस्पिटलच्या तिथे मुंबईला महालक्ष्मी मंदिरात आम्ही कॉल केला देवीला की जर ऑपरेशन हे सक्सेस झालं तर मी यावेळेस पुन्हा नवरात्राचा जागर सुरू करेल लक्ष्मीनगर भागात आणि माझ्या दारामध्ये देवीचं आगमन करून नवरात्राचा जागर आणि सांस्कृतिक कार्यक्रम करेल. खरं तर या मंडळाचे सर्व सदस्य, सर्व मित्र, माझे बंधू, सहकारी, लोखंडे परिवार असेल, पाटील परिवार असेल, लासुरे परिवार असेल, सर्वच्या सर्व यांनी मला नेहमीच मोलाची साथ दिली. हे 350वे राज्याभिषेक सोहळ्याचं वर्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करून 350 वर्ष झाली. हे 350वे वर्ष आहे आणि महाराजांची शिकवण होती की प्रत्येक माऊली, प्रत्येक माता, प्रत्येक स्त्री ही माऊली आहे, ही माता आहे, तिचा सन्मान केला पाहिजे. आणि या वर्षी त्याचाच एक औचित्य साधून आपण नारी शक्तीसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आणि नारी शक्तीला मंडळाच्या वतीने मी सलाम करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.